हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? वर खाली डावीकडे उजवीकडे पुढं माग सगळीकडे. आणि म्हणून मित्रांनो, कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर एक सांगायला अभिमान वाटतोय. आज खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी आकांत तांडव झाला, पण एकीचं बळ कशाला म्हणावं ते माझ्या या गोंडवली वासियांसाठी एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ दे. कारण अचानक पार्टीचा भयानक कार्यक्रम, अरे राजशिवा शक्तीवाला आजच्या बारीला कुणाला थांब करता पण नव्हता, तरी सुद्धा आपण सर्वांनी हा शो हाऊसफुल केला. माय बापा आणि तुझे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि म्हणून मित्रांनो, आज या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार शाहिरांना विनंती करतो, बुवा आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन या. माझ्या देखील विषयाकडे आपण घेऊन जायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा.
मानसी काशी मान राखी मानसी माय माऊली आणि सोलाई कोकणच्या शरणार्थी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे यजमान श्री आप्टोबा ग्रामदैवत मुंबई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा शैक्षणिक कार्याच्या निधीसाठी शक्ती आणि तुला असा नाचाचा संकेत सामान्य झालं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. आणि या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोकणची नाच मंडळ ही शाखीकाची श्रींगम उत्तम सगळी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सोंकाळगिरी लोककला मंडळ अडूल गुहागर मुंबई यांच्या वतीनं सौंदर्यात भाषा तमाम नाच कलाप्रेमी मायबाप शिक्षकांना शाखीनी माना समजला आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने विषय कसा आहे 2 मिनिटं तुमच्या माहितीसाठी सांगतो. काहींना असं वाटतं बघा खरं बोलणारा माणूस नेहमी वाईट असतो पण खरं शेवटी सत्य सत्यच आहे. काहींना असं वाटलं की आमच्या पुण्यातला घास राजेश उडवून घेतला पण मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही जे कार्यक्रम दिलेत जे लावले ते करताना नाकी नवाले शाहिरांची पण असं नाही म्हणत. आणि म्हणून सन्माननीय या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे या ठिकाणी रवी साळवी साहेब या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरी आले म्हणाले बुवा कुणाला काय करायचं तर करू देत पण कार्यक्रम मात्र हा तुम्हालाच करायचा. आणि म्हणून राजेश बुवाचं नाव तुम्हाला यादी कुठं असं नव्हतं ते नाव आलं आणि माय बापा त्याची काय पुण्य आहे आज या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लागतोय. आणि म्हणून या सर्व माझ्या कौटिल्य गावतील या माझ्या सर्व माझ्या आयोजकांचे यजमानांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या आजान लेकराला या आजान कलाकाराला आपण एक मोठा विश्वास दाखवून या सेवेची संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली. तुमचा विश्वास आम्ही सार्थ ठरवून जाईल शब्द आहे राजेश बुवाचा. आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये सर्वांनी एक नामवंत शाहीर मंडळी देखील उपस्थित आहेत मित्रपरिवार उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी शाहीर आमचे घोड गळ्याचे शाहीर रात्रीच मित्रांनो आम्ही कार्यक्रमाला एकत्र होतो तरी माझे शाहीर माझे बंधू एकनाथजी ढिके बुवाच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. सबंध कोकणचा बुलंद आवाज माझे बंधू आदरणीय तुरेवाल्यांचा बादशाह जर म्हटलं तर हरकत नाही शाहीर देवेंद्रजी शमन बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय माझे बंधू शक्तीवाले शाहीर संदेशदा पालकर तुरेवाले शाहीर माझे बंधू संतोषदा कोल्हापते त्याचप्रमाणे या ठिकाणी आमची शिष्य मंडळी शाहीर वेदांचे जाधव ओंकारजी लांजेकर रोहितजी तोपट मावले ही सर्व मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी माझ्या भोवतीमध्ये बसलेले आहेत. संबंध माझा गोंडवली गाव ज्याच्या आधिपत्याखाली जातोय 15 गावांमध्ये तब्बल 15 गावांमध्ये जर लिंगायत म्हणून देवस्थान आणि एका पुरुषाचं म्हणून देवस्थान जर कोणाचं असेल तर माझ्या आप्टोबाचं आहे. आणि म्हणून आज ही सारी लेकरं मुंबईपासून असतील पुण्यापासून असतील गावापर्यंत अरे सुखानं जाणताय शिमग्याला माझ्या आप्टोबाच्या शिमग्याला साला एक चाकरमानी बायका पोरांचे 5 दिवस मुक्काम ठोकून असतो माझ्या गोंडवली गावामध्ये. आणि म्हणून माय बापा हे माझ्या आप्टोबा देवा आणि तुझा वरद हस्तं या माझ्या गोंडवली गावावरती सदैव असाच राहू द्या. म्हणून ही सवाल माझ्या आप्टोबाच्या चक्रावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय तर तुम्ही माझे बंधू सोनी दादा कदम आणि अतुल दादा कदम यांची शाहिरी म्हणतो दुसरा करतो. आणि बुवा परत तुमच्याकडे येतो मोठमोठा गार केला गंमत मध्ये गार करायला एवढा राजा बुवा हलका नाही बुवा. अजून तुम्हाला सांगतोय गार करा गंमत मध्ये आज पण राजेश बुवा तुमच्या समोर इथं पुढे पण बुवा उभा राहणार हिंमत मध्ये आणि तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये बुवा. आणि म्हणून म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा.
अशा भक्तीचा हाच देवागर आहे आणि आज या भाविक भक्तांचा देवा आणि तुझ कृपा सागर आणि म्हणून ही स्तवन माझ्या ठिकाणी अपलोबाच्या चक्रावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सावध सेवा तुझी करण्या मी आलो या देवा अपलोबा अरे आज हे अजान लेखून तुझ्या शिवारात आले तुझी सेवा करतोय. म्हणायचं आहे काय सेवा तुझी करण्या मी आलो या वंदना ही वंदना वंदना ही वंदना देवा लोबा तुझ्या चरणा सेवा तुझी करण्यास आलो मी रणा सेवा तुझी करण्यास आलो मी रणा वंदना ही वंदना देवा लोबा तुझ्या चरणा वंदना ही वंदना देवा लोबा तुझ्या चरणा सेवा तुझी करण्यास आलो मी रणा, सेवा तुझी करण्यास आलो मी रणा.
वंदना वंदना देवा तुझ्या चरणा वंदना वंदना देवा तुझ्या चरणा अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा बक्षीस दिला आहे सन्मान्य श्री दीपेश शेळके सामाजिक कार्यकर्ता आहे बाबा माझ्या नको करू है ना नको करू सॉरी नका करू नमान बंद करू नका फक्त इथं आल्यानंतर मावशी बनून टाकू काय ना बाबा बरोबर ना नावाला बंद करा नका दिली तुम्हाला मोबाईल चल मला विचारण्याला चालू केला मला विचार पण बंद करू नका पण मावशीचा ठुमका लावायला नमान गोवा आणि गोवा मी नमन म्हणतो मला सामान गावं लागतं तुम्ही म्हणतो नमान म्हणतो सामान बरोबर ना पोरांनो शब्द काय आहे नमन हे म्हणतात नमान म्हणून मला सामान गावं लागतं परत गोवा म्हणतात यांची चलते यांना म्हणतात एक कालेरी शेती पडत नाही अरे भावा नको पडू दे गेली 10 वर्ष लोकांच्या टाळ्या शिट्ट्या घेत राजेश भाऊ इथपर्यंत पोहोचले माझ्यासाठी नको कारण या माझ्या नटेश्वरानं या शारदे मातेनं या माझ्या रसिक राजाच्या आशीर्वादानं राजेश बुवाच्या गळ्यातलं जे काही वेळा वाकडं येतं तो माझा हा रसिक राजा अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकतो मला टाळे शिट्ट्या नको
तुम्हाला आपल्या लागला होऊ देत आणि म्हणून विषय आहे मित्रांनो आता गणाचा. हे भावानो त्यांना खाल्ला पाना काही द्या भावाला माझ्या घागरावर पा माझा भाऊ करते दुसऱ्या दिवशी बुवा आहे बाई सॉरी त्याला पाना खालचं पाना बघून द्या आता देव बाप्पा तुमचा कान कापून माझ्या नाकात माझ्या वाऱ्या मताना मला बोलायशिवाय हवत नाही देव बाप्पा तुमचं कान कापल त्यांना पाना बरं पाना मला एक कळत नाही पुण्यात आल्यावर शाकाहारी आहे का मांसाहारी आहे तो काय खाणाऱ्याला कळत नाही गाव साहेब पुण्यात ताट वाढलंय एवढा ताट केलाय पुण्यात जेवणाचा तो शाकाहारी आहे का मांसाहारी कळत नाही तरी पण असं द्या बुवा पण बुवा विषय काय खालच्यावर नका लागतो तुम्ही त्यांच्यावर बिल भरता का येतो काय काळजी करू नका गाणंच येतो अजून अर्धा तास जास्त आहे काय काळजी करू नका आणि म्हणून विषय आहे गणाचा म्हणायचं आहे काय लक्षाचा आज माझे सारे कोकणकर वाटेकडे डोळ्यावर बसले फक्त 14 सप्टेंबरच्या आणि म्हणून सुट्टीच्या दिवसात सुद्धा प्रत्येक कार्यक्रमात सांगतोय अरे सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामाचे दिवस भरतोय माझा कोकणकर मनाशी हट्टास केलाय कामावरती सुट्टी नाही मिळाली सगळ्या नोकरीवरती लाट मारून जाणार पण गावाला आणि म्हणून विषय गाण्याचा माझ्या बाप्पाच्या नावाकडे ठेवतोय म्हणायचं आहे काय लक्षात सांगा
सरी सावताया या भुवनी विश्वाचा पालनहारी बसला कैलासावरी तुझी साजिरी करते गोजेरी नैनी पापण्या ओढावतारी हर्षले या साऱ्या जगा देवा तू एका जागला या निसर्गाने अमनुष्या या गुणा भेटाया या देवोगणा भेटाया या देवोगणा भेटाया या देवोगणा भेटाया या झालेला आहे. आता खरी मजा आहे गवळणीची, बरोबर आहे ना? गवळणी बसणं मजा लय जोरात येते. ते विषय काय आहे शाहिरांचा आणि माझा मित्रांनो, ते विषय कसा आहे की माझ्या या माय बापानं या माझ्या संबंध कोकणवासियांनी या जोडीला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून बुवा आज विषय काय आहे, मला बाकीच्या शाहिरांशी काय देणं घेणं नाही. कोणी आपल्या घरापर्यंत बोलावं, आपल्या कुटुंबावरती बोलावं, त्यापेक्षा मी मोठा आपला नाचच बंद करायचं. पण शाहीर तुम्ही जाणकार आहात आणि मला समजून घ्या बुवा, म्हणून तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही मोठा आहात, तुमचा सगळा मोठा आहे बुवा, म्हणजे ज्ञान, अभ्यास, शक्ती, अनुभव. हे जर चुकलं बुवा तर लहान भावाप्रमाणे मला समजून घ्या. लगेच तुमच्या मांडीवर तर मांडी कापून टाकू नका बुवा, एवढाच माझा विषय आहे. आधी म्हणायचं बुवा, आणि आधी वावर पे आता है मुस्को तोडका काकडी बोलते हैं, आले वावर पे आते हैं मुस्को चिकून काकडी तोडका कहते हैं, जो शाहीर होके टोपी नहीं पहनता उसको लोग फोड़का कहते हैं. पण आता तुम्हाला बोलायला जागा ठेवलेली नाही. अरे लाल कलरची टोपी, टोपीचा कलर लाल. अरे भाई, अरे नाच माझ्यासोबत आहे ना. आता बोलतील काय? आणि म्हणून विषय वा प्रवणीचा विषय थोडक्यात आवडतोय. म्हणायचं आहे काय, साधा सोपा, मनाला लावून घ्यायचा नाही, नाहीतर बोलानो. अरे माझा देव काय
सांगते हे राधिका बाईला. हो राधा काय म्हणते ऐका. रोज खातोस दुधाची साईल, तुला सांगते हे राधिका बाईला. असून गोधन घरा तुझ्या, असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पायर. मग असून गोधन घरा तुझ्या माझ्याकडं, तू मागतोस कशाच्या पायर. अरे गाणं 9 लाख गाई गुरांचा मालक तू, तुझ्या घरात काय दह्या दूध नाही काय? अरे हाय गाय नाही आहे आपली दह्या दुधाना डेर तुझ्या घरात भरलेलं आहे. दाबून पी नाही तर चेपून पी, पोट तुझा भरेल बुवा. म्हणजे काना एवढा पी, माझ्याकडे कशाला? गोधन तुझ्या घरात काय? अरे दह्या दुधाच्या डेऱ्याचे साठे आहेत, अगदी हवतच आहे. एवढाच बुवा विषय, जिवारी लावून घ्यायचा नाही. इथं आल्यावर माझ्या चुका काढायच्या नाही बुवा. आणि जर काय माझा चुकला तर आई बाई सॉरी बुवा म्हणून म्हणायचे. रोज खातोस दुधाची साईल, तुला सांगते हे राधिका बाईला. रोज खातोस दुधाची साईल, तुला सांगते हे राधिका बाईला. असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पाहिलं. असून गोधन घरा तुझ्या, तू मागतोस कशाच्या पाहिलं. कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय देत असतो. लेखी स्वरूपात माझा विषय मित्रांनो शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. समाजाच्या कानावरती विषय आपल्या समोर ठेवतोय. म्हणायचं आहे काय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं, त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर खाली विषयाला बाजू तुम्हाला दिलेली आहे. नारद मुनी सोडून उत्तर अपेक्षित असावं. अजून एक शाहीर बाजू, कारण तुम्ही ज्ञानी आहात, अभ्यासू आहात आणि बाबू रंगणे घराण्याची शान आहात. आजवर तुम्ही शाहीर बरेच विषय पुढलेले आहेत. राजेश भाऊ पण अशी अपेक्षा करतो की राजेश भाऊचा विषय सुद्धा तुमच्या माध्यमातूनच बाहेर पडावा. मनापासून शाहीर प्रामाणिक इच्छा, पण खोटा बोलायचा. आणि शाहीर दुसरी बाजू, जे माझ्या विषयाचं उत्तर आहे
तेच शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. हे तुमच्यासाठी वाजू बक्षीस आलेलं आहे. राजाराम घोड माऊली समाजसेवक बांधू खंडाळे घाटात आणि म्हणून प्रश्न पडलेला विषय एका लोकण्यात ठेवतोय, अजून एक गाणं ठेवतोय म्हणजे भारी या ठिकाणी संपवते. म्हणायचं आहे काय? बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, ओ बुवा, ओ बुवा, अहो बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, या आधी मायेचा सवाल सोडवा, बुवा तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, पण आधी मायेचा सवाल सोडवा, थोडी रंगात कण लढवा, लढवा, थोडी रंगात कण लढवा, हे जमल का तुझ्यानं गाढवा, अधुऱ्या तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, आधी मागेचा सवाल सोडवा, तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, आधी मागेचा सवाल सोडवा. थोडी रंगात कण लढवा, थोडी रंगात कण लढवा, हे जमल का तुझ्यानं गाढवा, तुला तुऱ्याचा साज तुम्ही चढवा, आधी मागेचा सवाल सोडवा. शेवटचा विषय 2 मिनिटाचा वेळ घेतोय, भारी माझी संपवतोय. विषय काय मित्रांनो? आज अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट की आज ज्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या खेड, दापोली आणि मंडणगड तालुक्याचा विकास होतोय ते सन्माननीय आमचे आधारस्तंभ, कार्यसम्राट आमदार, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय आमचे योगेश दादा कदम. मित्रांनो विषय काय आहे? 5 वर्षामध्ये आमदार, पहिल्या टर्मला आमदार आणि दुसऱ्या टर्मला डायरेक्ट मिळाला आमच्या दादांना मंत्रीपद. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. कारण अरे आज माझा गोंडवली गाव असू दे, संबंध माझ्या खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील दादांवरती विश्वास ठेवणारे त्यांचे शिलेदार, आणि आज या अशा शिलेदारांमुळे आज दादा आमच्या विधान भवनामध्ये अगदी हाताखाली बसले. आणि म्हणून यांनी बक्षीस आलेलं आहे. अहो दापोली, खेड आणि मंडणगड चा विषय का? दापोली, खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. अहो दापोली, खेड आणि मंडणगड कार्य आहे त्यांचं दमदार. झाले महाराष्ट्राचे ते नामदार, अहो झाले महाराष्ट्राचे ते नामदार.
जनतेसाठी आहेत पाटील जनतेसाठी आहेत जनसेवेचे कामदार सारे महाराष्ट्रातले ते आमदार सारे महाराष्ट्रातले ते आमदार आपले योगेश दादा आमदार महाराष्ट्राचे आमदार आपले योगेश दादा या ठिकाणी ज्या पद्धतीने मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीने शाहीरनं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहीरनं देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला तुमच्या पद्धतीनं जेवढा जोर लावून शाहीर कार्यक्रम करता येईल तर मी निश्चित करा तुम्हाला शुभेच्छा देतो. नक्की बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद.